अमरावती केंद्र. श्रोतेहो, आणि आपण जाणताच की आज वार आहे, शुक्रवार, आणि आपल्या स्वरसंवाद कार्यक्रमाचा दिवस. तेव्हा प्रसारित करीत आहोत आपला आवडता फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोतेहो, स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं संवादन सरिता देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार. स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख मनापासून खूप खूप स्वागत करते. श्रोत्यांनो, काहीही वेळ न दवडता घेऊयात या कार्यक्रमातील पहिला हा कॉल. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी अमरावती. हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपण फोन केला आहात. नमस्कार. हा, कोण बोलताय? मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतो. जाधवजी, आपण काय करता? माझा वर्कशॉप आहे वेल्डिंग. तर वेल्डिंग काम करतो. गच्चे, दरवाजे, ग्रिल, खिडक्या, गाड्या बनवतो. कारागीर आहात? हो, आपलं स्वतःच वर्कशॉप आहे. अच्छा, हो का? खूप छान. ती पण एक कला आहे. 30 वर्ष झाले करतोय मी काम. हो का? 20 वर्षांपासून तेच काम करतात? हो हो. अमरावती आकाशवाणी मध्ये आपण कसं काय कॉल केला मग? आपण परवाचा कार्यक्रम होता, म्हणलं आता नवीन चालू झाले ना, त्याबद्दल आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण खूप शुभेच्छा. तुमचा कॉल सुद्धा लागलेला आहे, त्यासाठी पण तुमचं अभिनंदन. कारण आता काय झालंय, अमरावती आकाशवाणीला बरेच लांबचे फोन येतात ना, मोबाईल ऍप मुळे. आता आपल्या अमरावती आकाशवाणी बाहेर पण पसरलेली आहे. आपल्याला खूप सुविधा मिळालेली आहे या मोबाईल ऍपच्या माध्यमातून. भारतभर किंवा जगभर आपण कुठे हे कार्यक्रम ऐकू शकतो, आणि त्यामुळे खरंच आपण म्हणजे एकमेकांशी जोडला सुद्धा जातो. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते, हो की नाही? हो ना. नवीन नवीन अजून एक तंत्रज्ञान निघते ना, आणखीन काय निघाल आपल्याला काय सांगता येत नाही. हो, हे बरोबर आहे. आता कसं युगच हे विज्ञानाचं आहे. तर हो, पूर्वी कसं रेडिओ आपलं स्थानिक रेडिओ तेवढे चालू होते ना. बरोबर आहे. आमच्याकडे फक्त सातारा आकाशवाणी आणि सांगली आकाशवाणी तेवढं ऐकायचे. कुठली रेडिओ ऐकायलाच येत नव्हती, कारण मर्यादित ती रेडिओ चालत होते ना ते. हो हो, पूर्वी साधं होतं. आता थोडं परिवर्तन झालं आहे, आणि परिवर्तन ही जीवन का नियम आहे या उक्तीप्रमाणे बरोबर आहे ना. परिवर्तन हे व्हायलाच हवं, हो की नाही? हो, व्हायलाच पाहिजे. आज आपली फरमाईश काय आहे? कोणतं गीत ऐकायचं आहे? चित्रपट एक फुल 4 हात. अच्छा, मराठी. मराठी. कोणतं गाणं? कन्हैया ओ कन्हैया. आणि आपल्या सोबत कोण आहेत अजून या गीतासाठी? सर्वप्रथम तुम्हाला डिलिव्हर करतो मी. हा. आमचे मित्र आहे की विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, हरेन पाटीलजी, अच्छा, प्रतीक पाटीलजी, यशा रावशेळकेजी, सुनील मोदेजी, गौतम कोकाटेजी, विकास चडगेजी, श्रीकांत भंडारी, विजय पाटील चारकरजी, धनंजय टेलरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या बद्दल लावा तेवढं. बरं, तर ठीक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी तुमचं हे गीत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. याचा नमस्कार. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद, अमरावती आकाशवाणी. हो, बोला. नमस्कार, मी अजय भोजने बोलतो आहे. हो, कुठून बोलता आपण? मॅडम, मी अमरावतीवरून बोलतो आहे. मला एक गाणं ऐकायचं आहे. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. अच्छा, भावगीत आहे का? भावगीत आहे, सुधीर फडकेंनी गायलेलं. माझी मिसेस प्रमोदिनी भोजने आणि बंडू मेश्राम यांना ऐकायचं. तुमच्यासाठी हे गीत आम्ही ऐकविणारच आहोत. त्यापूर्वी तुमच्याबद्दल काही सांगा. मी अंधविद्यालय देवापुरला शिक्षक होतो, रिटायर झालो 31 जुलै 2024 ला. हो का? आणि मला रेडिओ ऐकण्याची आवड आहे. तुम्ही जे भक्तिगीत चालू केलं ना 6:05 ते 6:35, हो, सकाळी, आमची मागणी होती अंध संघटनेची. अच्छा, हा. तसं तुम्ही आमची मागणी पूर्ण केली, इतर मंडळींची पूर्ण केली, मला तो विषय नाही तो. कार्यक्रम छान राहत अमरावती आकाशवाणी. धन्यवाद त्यासाठी. आणि श्रोते आहेत म्हणूनच आम्ही सुद्धा आहोत, आणि रेडिओ सुद्धा आहे. तर तुमच्या सूचना ज्या असतात त्याही आम्हाला खूप आवश्यक असतात. त्यातूनच आम्ही म्हणजे पुढे जातो, असं आहे. श्रोत्यांमुळेच आकाशवाणी आहे. अगदी अगदी नाही, अगदी अमरावती आकाशवाणी नाव आहे आपल्या महाराष्ट्रात. खूप छान कार्यक्रम देतात. निवेदन, आपले जे कार्यक्रमाचे जे नियोजन आहे ते सुंदर आहे अगदी. आणि 6 पासून तर दुपारी 1 पर्यंत फक्त 9 ते 10 टाइम सुटला आता मधला. हो, 1 तास. छान आहे, मस्त आहे. हा.
पण अशीच आपल्या आकाशवाणीची भरभराट हो, प्रगती हो, हीच परमेश्वराची प्रार्थना. हो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, मग तुमच्या पसंतीचं हे गीत तुमच्यासाठी आम्ही पाठवित आहोत आणि तुमच्या परिवारासाठी. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. फोनिंग कार्यक्रम हॅलो. स्वरसंवाद. नमस्कार, कोण बोलत आहे? ताई नमस्कार, मी विजय बाहेर बोलतो, गंगापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर येथून. अरे बापरे, भरपूर दुरून हो. कॉल आलेला आहे आम्हाला. हो ताई, बघा मी ना आपले कार्यक्रम मोबाईल जबाबदारी ऐकली होती आणि मला मग तुमच्या कार्यक्रमाचं ते खूप छान वाटले. मग मी म्हटलं आपण पण एकदा फोन करून बघू. हो, आणि तुम्ही असं ठरवलं आणि तुमचा फोन सुद्धा लागला. हो ताई, ट्राय केली, लागून गेला फोन. म्हटलं आलं लक्षात, लागला फोन. हो ना, छान आहे. आज कुठलं गाणं ऐकायचंय मग? ताई साजन चित्रपट हलका याग्निक यांनी गायलेलं गीत आहे, बहुत प्यार करते हो तुमको सनम. अच्छा, आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकता का मग तुम्ही? मोबाईलच्या द्वारे ऐकत असतो ताई मी कार्यक्रम. आणि मग मी तुमची ऍडव्हर्टाईज पण ऐकली होती, त्याच्यामुळे मी फोन केला. अच्छा अच्छा. हो. आणि काय करता आपण? ताई मी एक वेफरच्या गाडीवर काम करतो ताई, हा. चालक म्हणून. अच्छा. रेडिओचा फार जुना श्रोता आहे ताई मी, 10-15 वर्षापासून. हो, खूप छान गोष्ट. या गावामध्ये थंडीचं वातावरण कसं सुरू आहे? ताई थंडी बघा खूप प्रचंड प्रमाणात आहे, म्हणजे जवळजवळ तापमान 10-11 पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. अच्छा, आमच्याकडे पण भरपूर थंडी आहे. या 4 दिवसांमध्ये खूप जास्त थंडी पडायला लागली, हो की नाही? हो ताई. आणि बघा, आणि ही थंडी म्हणजे आज पिकासाठी पण खूप अनुकूल आहे आणि आपल्या शरीरासाठी पण अनुकूल आहे. आणि एक गोष्ट मला विचारायची आहे, आपल्या गावाचं काही वैशिष्ट्य आहे का? म्हणजे प्रेक्षणीय स्थळ वगैरे आहे का तिकडे काही? हे बघा, आमचं गाव गोदावरी नदीच्या तीरावर आहे आणि गोदावरी आणि प्रवरा अशा 2 नद्याचा संगम झालेला आहे आमच्या इथं. हा हा. श्री दत्त देवस्थान म्हणून देवगड खूप छान, खूप असं मोठं प्रसिद्ध मंदिर आहे. आणि दत्त मंदिराला लाखो भाविकांची तिथं गर्दी उसळते बघा. आणि महत्वाचं म्हणजे तिथं इतकी स्वच्छता पाळली जाते का तिथं तुम्हाला एक कागद सुद्धा कुठे सापडणार नाही काही. अच्छा, हो का? इतकं छान मंदिर आहे आमच्या इथं गावाजवळ. खूप सुंदर नदीकाठी वसलेलं तुमचं गाव आहे. खरंच खूप प्रेक्षणीय स्थळ आहे आणि धार्मिक स्थळ सुद्धा आहे. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. बदनेरावून बोलतो ताई, पद्माताई शृंगारे. हो ताई, बोला, काय म्हणता? कशी आहे थंडी? थंडी तर खूप आहे. तुम्ही सांगा ताई, कसे आहे? मी मजेत आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही पण चांगला आहे ताई. ताई, मग आपण काय करता? गृहिणी आहात की काही व्यवसाय करता? नाही ताई, गृहिणी आहे मी. बरं. घरी राहणार, रेडिओ ऐक नाही आता. अच्छा, कार्यक्रम नियमित ऐकता का मग आकाशवाणीचे? हो ताई, मी सकाळपासून 6 वाजतापासून रेडिओ चालू करते, तर माझा घरचा रेडिओ बंदच नाही होत. सकाळ विविध भारतीचे कार्यक्रम जे आता येते ना, ते पण मी ऐकते. हो, चांगली गोष्ट आहे. मनोरंजन होतं, त्यासोबत आपला वेळ पण जातो, हो की नाही? बरोबर ताई. जो आपला वनिता मंडळ कार्यक्रम राहते महिलांसाठी, तो पण मी बहुत म्हणजे लस खुशीनं ऐकावा वाटते. हो, कारण खूप सुंदर कार्यक्रम असतो तो, खूप छान माहिती असते त्यात, हो की नाही? बरोबर ताई, असं आहे की तुम्हाला घरी बसूनच आरोग्यविषयक माहिती सुद्धा त्यातून मिळते. कधी कविता असतात, कधी कौटुंबिक एखाद श्रुतिका असते, असं वेगवेगळं काही ऐकायला मिळतं, हो की नाही? बरोबर ताई, बरोबर. आता जो तो मी मराठी कार्यक्रम चालू केला, जो 6 वाजतापासून तो आपला कार्यक्रम राहते, हिंदी मध्ये ऐकत होते ना. हो हो हो. आता पण आपला जो मराठी आहे तो खूप छान आवडते मला. खूप असं म्हणजे आवर्जून मी ऐकते तो कार्यक्रम. हो, भक्ती संगीताचा कार्यक्रम आपल्या केंद्रावरून तो आता प्रसारित होतो. बरोबर, भक्ती संगीताचा कार्यक्रम. त्याच्यातले जे गाणे आहेत, भक्ती गीत आहे, ते जुने जुने गाणे ऐकायला मिळतात. म्हणजे सकाळी सकाळी देवाचं नाव आपल्या तोंडी येतं. बरोबर बरोबर ताई. आणि कशाची आवड आहे मग तुम्हाला? काय करता आणखी तुम्ही? तर घरीच राहते ताई, घरचे काम करणं आहे. आणि आता नातू आहे माझा, 2 नातं आहे मला. हो का? वा. त्याला शाळेत नेऊन देणं आहे आपल्याला. आपल्या इकडे ड्युटी आहे ना ते आता. हो, तुमची म्हणजे दिनचर्या एक ठरलेली आहे. बरोबर ताई. आणि त्यातून वेळ काढून तुम्ही रेडिओ ऐकता, खूप छान गोष्ट आहे. हो ताई, हो. कुठलं गाणं आपल्याला आज ऐकायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मला गाणं ऐकायचं आहे, एक बार मुस्कुरा दो गाई, पिक्चरचं नाव आहे. अच्छा. आणि त्याच्यातलं गाणं आहे, रूप तेरा ऐसा दर्पण में ना संभाल. अच्छा, खूप सुंदर गाणं तुम्ही निवडलं आहे. किशोर कुमार, लता मंगेशकरच्या आवाज मध्ये आहे ताई ते गाणं. अच्छा, ठीक आहे. तुमची आवड आम्ही नक्की पूर्ण करू. आणि माझ्या घरचे नाव ताई, तर माझे मिस्टर आहे हिम्मतराव शृंगारे.
माझा मुलगा आहे सुनील शृंगारे, सूनबाई आहे आरती शृंगारे, नातीन आहे लक्ष्मी शृंगारे, सावित्री शृंगारे, सानिध्य शृंगारे, आमचा समस्त शृंगारे परिवार ताई. अमरावतीचे आहे श्याम किटे, हिरामंजी शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर गोंड, सिद्धार्थ गोंडाने, किशोर गणवानी आहे ताई. खूप आवडते त्यांना हे गाणं. अच्छा, मला पण माझ्या पण आवडीचं तेच गाणं आहे ताई. ठीक आहे. तर तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्र बोलणं झालं ताई. असंच कार्यक्रमात फोन करत राहा आणि आमचा उत्साह वाढवत राहा. नमस्कार, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. हॅलो, नमस्कार. मी अमरावतीहून बोलतो, जयंत वसंतराव तायडे. हा, तायडेजी बोला. मला ओ 7 दिन चित्रपटातलं गाणं ऐकायचं आहे. अच्छा, गाणं आम्ही नक्की ऐकू. तुमच्याबद्दल काही सांगा. काय करता तुम्ही? मी प्रायव्हेट जॉब करतो. माझं कटिंगचा पण व्यवसाय आहे. हो का, म्हणजे दोन्ही कामं तुम्ही करता? हो हो. पार्ट टाइम करत असाल, हो की नाही? हो हो, म्हणजे जॉब पण करतो सिक्युरिटीचा आणि रिकाम्या वेळात कटिंग गाडीचा व्यवसाय करतो. तुमचं जे दुकान असेल कटिंगचं, त्यामध्ये मग रेडिओ आहे? हा, रेडिओ आहे. रेडिओचा मला 20-25 वर्षापासून आवड आहे ऐकण्याची. अजून माझ्या घरच्यांना आवडतात गाणी. माझी आई सुधा तायडे, वसंतराव तायडे, स्वप्ना तायडे. मुली शाळेत जातात. कशाची आवड आहे का तुम्हाला? भक्तिगीते आणि गाणे पण आवडतात, बातम्या आवडतात. अच्छा, कारण की आकाशवाणी अमरावतीचा कार्यक्रम सुरू झाला. खूपच अभिनंदन आणि शुभेच्छा. खूप खूप हो, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. श्रोत्यांची खूप इच्छा होती कार्यक्रम लवकर चालू झाला. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा अमरावती आकाशवाणीला. हो, खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार, फोनिंग कार्यक्रम स्वरसंवाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार ताई, मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय आणि 2 हप्त्याच्या कालावधीनंतरच मी हा कॉल लावलेला आहे. नियम पाळले आहेत, याबद्दल धन्यवाद. आणि आज मला गीत ऐकायचं होतं आणि गीताचे बोल आहेत, थंडी हवाने गोरी का घुंगट उठा दिया. चित्रपटाचं नाव आहे प्रेम नगर. आनंद बक्षी यांचं गीत आहे, एस डी बर्मन यांचं संगीत आहे, किशोर कुमार आणि आशा भोसले यांची आवाज आहे. हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे. भरपूर माहिती तुम्हाला या चित्रपटाबद्दल आहे. म्हणजे चित्रपट बघता का तुम्ही? चित्रपटाबद्दल माहिती नेहमीच आहे आम्हाला. मराठी किंवा हिंदी कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात? मला मराठी आवडतं आणि हिंदी आणि मराठी आपली भाषाच आहे. आणि मराठीचे चित्रपट खूप छान असतात. मी दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांची चित्रपट जास्त बघितले. हो का, तुमचे आवडते अभिनेते कोण आहेत? माझा आवडता अभिनेता म्हणजे आहे अमिताभ बच्चन, राजकुमार आणि राजेश खन्ना. अच्छा, म्हणजे सुपरस्टार लोक तुम्हाला आवडतात. आणि आवडते गायक कोणते आहेत तुमचे? माझा आवडता गायक ताई किशोर कुमार आहे. किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश. अच्छा, आवडत्या गायिका माझ्या आहेत लता. खूप छान गायतात गाण्याबद्दल, पण मला आशा सुद्धा आवडते. छान आहे, आपली आपली आवड असते. तुमची एकंदरीत आवड खूप छान आहे. आणि अमरावतीचे कार्यक्रम ऐकत राहतो, कारण का जवळचे जे स्टेशन आहेत प्रत्येक व्यक्ती हा जवळचाच कार्यक्रम ऐकते. हो, कारण जवळचं स्टेशन असेल तर आपल्या रेडिओ मध्ये ते स्टेशन लागतं. हो, आणि मी ते सुद्धा सांगतो की जरा जवळचं जरी असलं तरी अमरावती काही दिवसभर मी ऐकत बसू शकतो. आणि आपल्या जिल्ह्यातलं असल्यामुळे आपली आत्मीयता त्याबद्दल जास्त असते. आवडच म्हणावी लागेल, हो की नाही? हो. आणि आणखी काय करता? मी 80% अपंग उद्भवलो आहे. मला लहानपणीच पोलीस झाला होता. 55 वर्षाचा वय झाला आहे माझं. हो का? 84 सालापासून मला हा छंद. हॅलो, नमस्कार. स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार ताई, मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो. अच्छा, बोला. नियमित श्रोते आहात तुम्ही? हो, राहुल नगर अमरावती येथून. आम्ही आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकत असतो नियमितपणे. प्रामुख्याने कोणता कार्यक्रम तुम्हाला आवडतो? विशेषतः फोनिंग कार्यक्रम हा सर्वाधिक जास्त आवडतो, कारण की आता सध्या सर्वात जास्त कार्यक्रमाची रेलचेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच श्रोते जोडून असतात. त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरलेला आहे अमरावती आकाशवाणीवर. हो, कारण श्रोत्यांना कसं त्यांच्या आवडीचे गाणे पण यात ऐकायला मिळतात आणि फोनवर बोलणं सुद्धा होतं, तर हा कार्यक्रम नक्कीच आवडत असेल. एकंदरीत श्रोत्यांसोबत हितगुज आणि चर्चा साधली जाते या फोनिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि एकमेकांचे कॉल ऐकून श्रोते सुद्धा आनंदित होतात आणि त्यांच्या गीतांची जी फरमाईश असते ही खूप खूप छान असते. हो हो,
निवडक गाणी श्रोते सांगतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या गाण्यांचा आनंद घेता येतो. आणि एकंदरीत सर्वच कार्यक्रम चांगले आहे अमरावती आकाशवाणीचे. हो, धन्यवाद आणि हा त्यासाठी. नव्यानं सुरू झालेला कार्यक्रम तर खूपच छान ठरलेला आहे. यासोबत इतरही कार्यक्रम आकाशवाणी अमरावतीचे खूप सुंदर आहेत आणि बरीचशी ज्ञानवर्धक माहिती या कार्यक्रमातून आम्हाला मिळत असते. हो, नक्कीच मिळते. तुम्ही हे कार्यक्रम रेडिओ ऐकता की मोबाईलच्या माध्यमातून? सध्या तर आम्ही मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऐकतो, कारण की रेडिओ हा तर आपण घरी ऐकू शकतो म्हणजे सर्व कुटुंबासह. हो, परंतु जेव्हा बाहेर आम्ही काही काम करीत असतो तर त्यावेळेस आमच्यासोबत या फ्रिक्वेन्सी सेटवर आम्ही जेव्हा ऐकतो तर आम्ही आमच्यासोबत काम करत असताना सुद्धा रेडिओचा आम्ही लाभ घेत असतो कार्यक्रमाच्या. हो, बरोबर आहे. म्हणजे जिकडे आपण जाऊ तिकडे रेडिओ आपल्या मागे मागे येतो. रेडिओ म्हणजे आमचा एक मित्रच बनलेला आहे, जिवलग मित्र, जो आमच्या सोबत सतत असतो. हो, एकदम बरोबर आहे. कारण आता रेडिओ शिवाय तुम्हाला करमणारही नाही, सवय झालेली असते रेडिओ ऐकण्याची, तर मग ती आपली दिनचर्या असते. आता जवळच आम्ही 25-30 वर्षापासून रेडिओ ऐकत आहोत. आता आम्हाला एक दिवस जरी रेडिओ ऐकला नाही तर आम्हाला करमत नाही. हो, बरोबर आहे. रेडिओ म्हणजे आता त्याला एक शब्द द्यायला की श्वासच म्हटला तरी काही हरकत नाही. आत्मीयता खूप मोठी आहे तुमची रेडिओ बद्दलची आणि छान वाटलं ऐकून की श्रोते आता सुद्धा खूप आत्मीयतेने रेडिओ ऐकतात. हो, खूप जिव्हाळा आणि एक श्रोत्यांशी ऋणानुबंध जुडलेला आहे आकाशवाणी सोबत. हो, कारण की हे असं माध्यम आहे की हे ज्ञान, मनोरंजन आणि प्रबोधनाचं माध्यम आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी यातून मिळतात. टीव्ही समोर आपण सतत एकसारखं 10 बसू तास, शकत. 5 तास, 2 तास बसू शकत नाही. पण रेडिओ असं माध्यम आहे की तुम्ही 24 तास जरी रेडिओ ऐकला तर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही आणि डोळ्याचं होतच नाही, पण आपल्याला चांगलीच माहिती आपल्या कानावर ऐकू येते आकाशवाणीच्या माध्यमातून. हो हो, खरंच खूप छान गोष्ट आहे आणि तुम्ही असाच रेडिओ ऐकत राहा. आज कोणतं गीत ऐकायचं आहे? आज मला गुप्त या चित्रपटातील बॉबी देओलवर आधारित गीत होतं, दुनिया हसीनों का मेला, हे गीत ऐकायचं होतं. अच्छा, ठीक आहे. तुमच्यासाठी हे गीत आम्ही पाठवित आहोत. 2-3 माझे मित्र परिवार त्यांचे नाव घेऊ इच्छितो मी. बरोबर, सांगा. माझी पत्नी आहे अर्चना गोंदाने, माझी मुलगी प्रसिद्धी मुलगा प्रणय, हा हा. हिरामन कुराडे आहे, हिरामन शेंडे आहे, संजय कुमार गेडाम, गौतम रायबोले यासह जे छोटे मित्र आहेत सर्व ऐकणारे अमरावती आकाशवाणी, त्यांच्यासाठी हे गीत आपण नक्की प्रसारित करावं. हो, तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी, मित्र परिवारासाठी हे गीत आम्ही पाठवित आहोत. ऐका तर. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. हॅलो, आकाशवाणी अमरावती. हो, स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमात आपला फोन लागलेला आहे. कोण बोलत आहे? हो ताई, 2-3 वेळ बेल गेले ताई, परंतु आपण काही उचलला नाही आणि आता उचलला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अच्छा, तुमचं अभिनंदन. तुमचा कॉल लागला आहे आणि आम्ही उचलला सुद्धा आहे. तर आम्हा समस्त श्रोत्यांना आपण आकाशवाणी परिवारासोबत स्वरसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडलेला आहे, त्याबद्दल मी आपला अतिशय आभार व्यक्त करतो. हो, आणि श्रोत्यांच्या माध्यमातूनच आपण जोडले जातो. श्रोता हेही एक माध्यम आहे आणि हा कार्यक्रम सुद्धा. तर श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी आहे, असंही हे एक समीकरण आहे. डिजिटल, हो, आणि आता आधुनिक अशी एक क्रांती झालेली आहे, त्यामुळे डिजिटल माध्यमातून आपण आकाशवाणीशी जोडल्याच जात आहोत. हो, मी बोलत आहे दीपक डोईफोडे, पुंडलिक महाराज श्रोता संघ गोरेगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोल्यावर. काय करता आपण? मी शेती करतो. माझ्याकडे 5 एकर शेती आहे बागायती, आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचा एक छोटासा व्यवसाय आहे. हो, तर कोणते फ्रुट्स असतात मग त्यामध्ये? त्यामध्ये सफरचंद, चिकू, केळी, जसं म्हणजे सिजनेबल असतं. त्यामध्ये आंबे पण राहतात कधी कधी. हो का? जो भाजीपाला निघतो तो आम्ही थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हो, शेतामध्ये पिकांसोबत भाजीपाला पण तुम्ही घेता? हो, थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात आपल्याला त्याचं म्हणजे दुप्पट हे दाम पण मिळू शकतो. हो हो, बरोबर आहे. आणि मेहनतीला फळ मिळणारा जोडधंदा करत आहात तर त्यातून काही ना काही उत्पन्न तर होईलच. हो, आणि कुटुंबाला आर्थिक हातभार पण त्यामुळे मिळू शकतो, आणि शेतीवर जे काही संकट येत असतात ते पण आपण त्याला थोडं मदत होऊ शकते. हो, म्हणजे आपण कुणावर अवलंबून नाही राहत. जे एक आधार असतो आपल्याला जोडधंदा असला की, हो की नाही? हो, शेतीवर कधी पण म्हणजे जास्त पाऊस येऊ शकतो कधी, आणि कधी दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये आपला जर व्यवसाय असला तर आपल्याला त्याची फार अशी मदत होत असते. हो हो, कारण शेतकऱ्यांवर भरपूर संकट येतात. जर पाऊसच नाही आला किंवा पाऊस जास्त आला तर दोन्ही बाजू ह्या अशा आहेत की नुकसानच होईल. हो हो. मग आपली ओलिताची शेती आहे तर तुम्ही कोणते पिकं घेता? आमच्याकडे सोयाबीन, तूर आणि कपासी घेतले जाते. माझ्याकडे सोयाबीन आणि तूर घेतलेले, आणि मागच्या वर्षी खरबूज वगैरे लावले होते, आणि यावर्षी काशीफळ लावले होते. हो का? हो, आणि सध्या भाजीपाल्याची पिके, वांगी वगैरे घेतलेली आहे. हो, खूप छान. तर मग आज कार्यक्रमात
आपली फरमाईश काय आहे? दाडिंबी चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आहे. तुझी साथ हवी रे रोज मला. आणि या गीतासाठी माझ्या परिवारामध्ये आहेत नम्रता डोईफोडे, प्रथमेश डोईफोडे आणि अजयराव खेडकर, शिवानी खेडकर, अमरावती येथून. ठीक आहे, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी हे गीत. हो, धन्यवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद मध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत आहे, आमचं पण स्वागत आहे. ट्रायल करून राहिलं तर राहिलं फोन लागला मला. हो हो, हा, बोला, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे? मी अमरावती मध्ये राहतो, गणपती नगर मध्ये. हम्म. आणि माझं किराणा दुकान आहे दत्त कृपा नावानं. हो का? आपलं नाव सांगा. माझं रमेश वासुदेवराव फटे. माझं गाव आहे तालुका चांदोरली, तालुक्यामध्ये बग्गी जावरा. हो. माझ्या गावाला वर्षाचे 52 काले होतात. आणि आता दत्त जयंती झाली. हो. आता दत्त जयंतीला मला एक गाणं आहे ना. ठीक आहे. आणि तुमचं गाव म्हणजे खूप धार्मिक स्थळ आहे नाही का? धार्मिक स्थळामध्ये मोठमोठे संत येऊन गेले आमच्याकडे. अच्छा, कोणते कोणते संत येऊन गेले? डोंडा माळके, कीर्तनकार, मोठमोठे कीर्तनकार, श्यामसुंदरराव उजाडे यांचं पूर्ण कार्तिक वैद्यनवमीचा संत मंदिरा महाराज पुण्यतिथी होते. रामाचं मंदिर, रामनवमी 9 दिवस चालतो उत्सव. त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीचा उत्सव होतो मोठ्या प्रमाणे. आणखी कोणकोणती मंदिरं आहेत? एक असं पंढरपूरच मानते आमच्या गावाला. हो, उत्सवादरम्यान पंढरपूर सारखी तिथे जत्रा भरत असेल, हो की नाही? हो, चंद्रभागेचं नाव आहे चंद्रभागा. इथे मंदिराला लागून चंद्रभागा नदीत वाहते. अच्छा, हो का? खूप सुंदर. पश्चिमेकडून दक्षिणेकडे भक्तांचा सागर तिथे उलटला जातो या जनसागर म्हटलं म्हणजे जनसागर. कार्तिक आषाढी एकादशी तसं म्हणजे सगळं वारकरी सांप्रदायिक पंढरपूरला जातो. तसं आमच्याकडे पंढरपूरलाच एक वारी आहे. आणि दरवर्षी प्रमाणे जास्तीत जास्त 4 पताका जाते बग्गीवरून पंढरपूरला. हा, तर तुम्हाला पंढरपूरचं जे काही असतं वातावरण तसं तिकडे तुम्हाला तुमच्या गावात मिळतं, हो की नाही, अनुभवायला? हो हो हो, एकदम मॅडम. मी जात असतो ना कार्यक्रमाला, प्रत्येकी कार्यक्रम सोडत नाही. अच्छा, चांगली गोष्ट आहे. आणि हो, माझं गाव मूळ गाव आहे ना. बरं, तुमच्यासाठी हे दत्त भजन आम्ही पाठवित आहोत. धन्यवाद. श्रोत्यांनो, या कार्यक्रमात आपण सुद्धा आपल्या मनातील गाणी आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 0721 266 8041. दूरध्वनी क्रमांक परत एकदा ऐका, 0721 266 8041. बरं आहे, तर श्रोत्यांनो, आज पुरता या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख घेते आहे आपला निरोप. परत भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं संवादक आणि निर्मिती सरिता देशमुख यांची, तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वरसंवाद. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे.